श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सकाळी उठल्यानंतर या गोष्टी चुकूनही पाहू नयेत. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे म्हणते की या गोष्टी पाहिल्याने संपूर्ण दिवस वाईट जातो. आपण जी काही महत्त्वाची कामे करणार आहात ही कामेसुद्धा यशस्वी होत नाहीत. त्यामध्ये अपयश येते, दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागते, आपले नशीब आपली साथ देत नाही आणि मग आपल्या घरामध्ये गरिबी आल्याशिवाय राहत नाही. कोणत्या आहेत त्या गोष्टी, चला तर मग जाणून घेऊया. नंबर 1. अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याची सवय असते. पण ही सवय अत्यंत अशुभ आहे. कारण वास्तुशास्त्र असे म्हणते की सकाळी उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा आरशात पाहणे ही एक अशुभ घटना आहे. अशा प्रकारे आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहिल्याने आपले नशीब आपली साथ सोडून जाते. याऐवजी ज्योतिषशास्त्र असे म्हणते की सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे दोन्ही हात पाहावेत आणि खालील मंत्र पठण करावा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. या मंत्राचा जप करावा. हा मंत्र केवळ 3 वेळा म्हटल्याने आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. याबद्दल कुणीही शंका बाळगू नका. पुढे जाण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. नंबर 2. जर आपण सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झाला असेल तर सूर्यप्रकाशात आपली जी छाया म्हणजेच सावली पडली असते त्या सावलीकडे चुकूनही पाहू नका. वास्तुशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की सकाळी आपली ही स्वतःची सावली पाहिल्याने दुर्भाग्याचा फेरा सुरू होतो आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारे स्वतःची सावली पाहत असाल तर दुर्भाग्य इतकं प्रबळ बनतं की तुम्ही कितीही मेहनत करा, यश मिळत नाही. सोबतच मनात एक प्रकारची सतत भीती बसते, ताणतणाव निर्माण होतो, गोंधळाची स्थिती मनात निर्माण होते. परिणामी कोणताही निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही. म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःची सावली पाहणे कटाक्षाने टाळा. नंबर 3. अनेक महिला भगिनींना सवय असते की रात्री आपण जे जेवण करतो ती खरकटी भांडे धुवून काढली जात नाहीत. रात्रभर बेसिनमध्ये ती तशीच असतात. या खरकट्या भांड्यातील जी तेलकट भांडी असतात ती भांडी पाहिल्याने शनिदेवांची अवकृपा होते. आपल्या कुंडलीतील शनी ग्रह खराब होतो, पूर्ण दिवस खराब जातो, दिवसभर कोणतेही काम यशस्वी होत नाही. म्हणूनच शक्य असेल तर रात्री जेवलेली भांडी रात्रीच स्वच्छ करून ठेवायला हवीत. वास्तुशास्त्र म्हणतं की ज्या घरात रात्रभर खरकटी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. नंबर 4. चौथी गोष्ट तुम्हाला अचंबित करणारी मात्र खरी आहे. बऱ्याच जणांना याचा वाईट अनुभव आलेला आहे. सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या छतावर किंवा घरासमोर, घराच्या आसपास एखादे माकड दिसले तर त्याच्याकडे चुकूनही पाहू नका. एक वेळ माकडाकडे पाहिले तरी चालेल, परंतु माकडाचे नाव अजिबात घेऊ नका. ऐकायला विचित्र वाटते, मात्र हेच खरे आहे. जेव्हा आपण सकाळी माकडाचे नाव घेतो तेव्हा दिवसभर आपली स्थिती गोंधळलेली असते. आपण स्वतः अनुभव घेऊ शकता. छोटे छोटे निर्णय आपल्याला स्वतःला घेता येत नाहीत. वेळेवर जेवणसुद्धा मिळत नाही. ज्यांना याविषयी शंका वाटत असेल त्यांनी स्वतः याचा अनुभव घेऊन पाहावा. नंबर 5. आपल्या घरासमोर जर सकाळी उठल्यावर कुत्र्याची भांडणे सुरू असतील, कुत्री मोठमोठ्याने भुंकत असतील, अशी कुत्र्याची भांडणे पाहत बसू नका, कारण ही एक अशुभ घटना मानली आहे. नंबर 6. घरामध्ये हिंस्र प्राण्याचे फोटो असतील तर हे फोटो सकाळी उठताच पाहणे आपण कटाक्षाने टाळावे. कारण सकाळी अशा प्रकारचे प्राण्यांचे फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा दिवसभर कोणाशी ना कोणाशी आपले वाद होत राहतात, भांडण होत राहतात, दिवसभर गोंधळाची स्थिती राहते. म्हणूनच आपण जिथे झोपणार आहोत त्या ठिकाणी हे फोटो लावणे अवश्य टाळा. नंबर 7. सकाळी उठल्यावर शक्यतो आपण देवाचं नामस्मरण करावे. आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घ्यावेत. कोणाशीही भांडू नये. आपण जर एखाद्याशी भांडत बसलो तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या मानसिकतेवर निश्चित पडतो. आपली मानसिकता ही वादविवादाची बनते. कोणत्याही कामात यश येत नाही. आपलं मन कोणत्याच कामात लागत नाही.
सकाळची वेळ ही देवाचे नामस्मरण करायचे आहे, मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे. अशा प्रसन्न सकाळी या गोष्टी चुकूनही पाहू नका. आपली सकाळ चांगली गेली तर आपले नशीबसुद्धा आपल्याला दिवसभर साथ देतं, हे कायम लक्षात ठेवा. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.